बघितलं स्टेअरकेस वायरिंग, जिना वायरिंग, दुसरं नाव काय झालं स्टेअरकेस वायरिंग. त्याच्यामध्ये काय होतं, एक लॅम्प दोन ठिकाणाहून नियंत्रित करणं. आपल्या घरात आपण वायरिंग करतो तेव्हा जिन्यावर काय करतो, जिना चढताना UV स्विचच्या एका स्विचने इकडे ऑन केल्यानंतर काय होतं, दिवा लागतो. वर गेल्यानंतर काय होतं, परत UV स्विचने आपण काय करतो, त्याला ऑफ करतो. म्हणजे काय झालं, ते एक दिवा दोन ठिकाणाहून काय करणं, नियंत्रित करतो. त्याला काय म्हणतो आपण स्टेअरकेस वायरिंग. आजच्या प्रॅक्टिकलला काय बघायचं आपल्याला, गोडाऊन लाइटिंग सर्किट किंवा या डायग्राम नुसार आपल्याला काय करायचं आहे, वायरिंग करायचं. तर या डायग्राम मध्ये आपल्याला काय काय दिसते, पहिलं काय वन वे स्विच, त्याच्यानंतर एक दोन तीन टू वे स्विच आणि एक वन वे स्विच, त्यानंतर वरती चार लॅम्प. यानुसार काय डायग्राम नुसार आपण काय करणार आहे, वायरिंग करणार आहे. तर गोडाऊन मध्ये जेव्हा आपण जातो, एका बाजूने जेव्हा लाईट ऑन करतो, पहिला दिवा लागल्यानंतर काय करतो, जसं पुढे जातो स्विच ऑन केला, मागचा दिवा बंद होतो आणि तो दिवा चालू, असं आपण पुढं जात असतो. त्याला काय म्हणतो आपण गोडाऊन वायरिंग. जसं जाताना होतं तसंच काय होतं, येताना सेम प्रोसिजर. मग आता ही वायरिंग केल्यानंतर सगळ्यात पहिले काय लावतो आपण, वन वे स्विच. आता एक ऑन करतो, पहिला दिवा पहिल्या स्विचने काय झाला, ऑन झाला. जसं आपण पुढे जाणार, दुसरा स्विच ऑपरेट केल्यानंतर काय झालं, पहिला दिवा आपला बंद झाला आणि दुसरा दिवा आपला चालू झाला. परत पुढे जाणार, तिसऱ्या स्विचने काय झाला, तिसरा दिवा ऑपरेट झाला, दुसरा दिवा आपला ऑफ झाला. सेम प्रोसेस पुढचा, चौथ्या स्विचने काय झाला, चौथा दिवा चालू झाला आणि मागचा दिवा काय झाला, ऑफ झाला. आता परत येताना काय करणार आपण, चौथा दिवा आपला ऑफ, तिसरा दिवा काय झाला आपला चालू, परत पुढचा, त्याच्यानंतर पुढचा, शेवटी मग वन वे स्विचने सर्व लाईट आपली गोडाऊनची काय होणार, ऑफ होईल. अशा प्रकारे आपण काय गोडाऊन वायरिंगची प्रॅक्टिस आज करणार आहोत. तर ह्या डायग्राम नुसार व्यवस्थित आपण आज प्रॅक्टिकल पूर्ण करणार आहोत. पहिले काय बघितलं होतं आपण, जिना वायरिंग. जिना चढताना काय केलं आपण, स्विच ऑन केल्यानंतर आपला लॅम्प लागला आणि जिना चढल्यानंतर आपण स्विचने परत काय करू शकतो, त्याला आपण ऑन, आणि परत येताना आपण काय होतं, ऑन करू शकतो, खाली उतरल्यानंतर काय करू शकतो, ऑफ. ही काय झाली आपली स्टेअरकेस. आणि आजच्या प्रॅक्टिकलला आपण काय बघितलं, गोडाऊन वायरिंग. आता गोडाऊन वायरिंग आपण इथं काय केलं, भिंतीवर केसिंग केपिंगच्या मदतीने फिक्स केली. आता याच्यात काय सेम वन वे स्विचने आपण काय केलं, दिवा ऑन केला, जसं पुढे चालत जाऊ आपण आपला दिवा ऑन होत जाईल आणि परत फिरत मागे येताना जसं स्विच आपण ऑफ करत जाऊ, पुढचा दिवा चालू आणि लास्टला वन वे स्विचच्या द्वारे आपलं सर्किट गोडाऊन वायरिंगचं काय होईल, ऑफ होईल.